हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या शाळेमध्ये शालेय मंत्रिमंडळ तयार करणार आहोत आणि ते तयार करत असताना आपण निवडणूक घेणार आहोत. म्हणजे मतदान करून तुम्ही ठरवणार आहे की आपला मुख्यमंत्री कोण करायचा, आपला शिक्षण मंत्री कोण करायचा. आणि त्यासाठी आपण पहा वर्गाच्या बाहेर सगळ्या मतपत्रिका फळ्यावर लावलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला कळेल की कोणत्या उमेदवाराचं चिन्ह कोणतं आहे. जसं खरोखरच्या मतदानामध्ये असतं तसंच आपण या ठिकाणी केलेलं आहे. ते चिन्ह पाहूनच तुम्ही ठरवणार आहे की कुणाला मतदान करायचंय. त्यानंतर बघा दरवाज्यावर चिठ्ठी चिकटवलेली आत जाण्याचा मार्ग. आत जाण्याचा मार्ग म्हणजे तुम्ही आतमध्ये येणार आहे. सुरुवातीच्या टेबलवर तुमची ओळख पटवली जाणार आहे. त्या ठिकाणी तुमचं नाव विचारलं जाईल, त्या ठिकाणी नोंद केली जाईल की तुम्ही या ठिकाणी मतदानाला आलेला आहात. त्यानंतर पुढच्या बूथ म्हणजे पुढच्या टेबलवर ज्या ताई आहेत त्या तुमच्या बोटाला शाई लावतील आणि तुम्हाला एक चिठ्ठी देतील. ती चिठ्ठी घेऊन तुम्हाला पुढच्या टेबलवर जायचंय. ती चिठ्ठी त्यांच्याकडे दिली की त्या ताई तुम्हाला काय करणार आहे, एक मतपत्रिका देतील. ती मतपत्रिका घ्यायची आणि आपलं हे जे बूथ बनवलेलं आहे त्या ठिकाणी लिहिलंय पहा मतदान कक्ष. तर या मतदान कक्ष लिहिलेल्या या बूथ मध्ये तुम्ही जायचंय आणि तुम्ही तुमच्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करायचंय आणि त्याचं जे चिन्ह आहे त्याला गोल करायचंय. त्यानंतर तुम्ही ते मतदान केल्यानंतर तुम्ही ती तुमची जी मतपत्रिका आहे तिची व्यवस्थित घडी घालायची आणि ती या ठिकाणी मतपेटी जी आहे तिथं ठेवलेली मधोमध त्या ठिकाणी तुम्ही ती मतदानाच्या पेटीमध्ये मतपेटीमध्ये तुमची ती मतपत्रिका टाकायची. आणि तुम्ही जे मतदान करणार ते पूर्ण गोपनीय असणार, गुप्त असणार आहे. कारण ते त्या मतदान कक्षाच्या आतल्या बाजूला तुम्ही काय करताय हे कोणालाही कळणार नाही. अशा पद्धतीने गुप्त मतदान पद्धतीने आपण मतदान घेणार आहोत. तुम्ही म्हणता की इतक्या बालवयामध्ये आमचं असं मतदान का घेताय, तर आपला जो निवडणूक आयोग आहे तो निवडणूक आयोग ज्या पद्धतीने मतदान घेतो आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने मतदान घेऊन तुम्हाला बालवयामध्ये ती ओळख करून देत आहोत की कशा पद्धतीने मतदान राबवलं जातं आणि मग कसे प्रतिनिधी निवडले जातात. आणि जे निवडून येतील त्यांची मतमोजणी सुद्धा या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या या ज्या आपल्या भगिनी आहेत आमच्या, ते मतदान झाल्यानंतर ते मतमोजणी घेतील आणि मतमोजणी झाल्यानंतर तुमच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री सगळं ठरवलं जाईल. अशा पद्धतीने आपण मतदान करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगतो की निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं महिला संचलित मतदान केंद्र तयार करतं तसं आपण सुद्धा आपलं हे बूथ तयार केले ते पूर्णपणे महिला अधिकारी निवडून केलेले आहेत. म्हणजे महिला संचलित बूथ, त्याला सखी मतदान केंद्र असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आपण एकाच निवडणूक प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. करणार ना मतदान सगळे?